चला मित्रांनो, आता आपण ॲटॉमिक आणि आयोनिक रेड या 3D ट्रान्झिशन सिरीज एलिमेंटसाठी समजून घेऊया. 3D ट्रान्झिशन सिरीजचं आणि 4D ट्रान्झिशन सिरीज आणि 5D ट्रान्झिशन सिरीजचं ॲटॉमिक रेडियस मधलं कंपॅरिझन मी शेवटच्या पॉइंट्समध्ये आपण समजून घेऊया. तर सर्वात पहिल्यांदा ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय हे समजलं पाहिजे. तर सर्वात माहिती आहे सर्वांना की जे न्यूक्लियस असते कोणत्याही ॲटमचं, तर त्या न्यूक्लियस पासून तर आउटर मोस्ट ऑर्बिटल मधले जो इलेक्ट्रॉन्स आहे त्या आउटर मोस्ट ऑर्बिटल मधल्या इलेक्ट्रॉन्स पर्यंतचं जे अंतर आहे, द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲज द ॲटॉमिक साईज किंवा ॲटॉमिक रेडिया आपण असं म्हणत असतो. बरोबर आहे. आता नॅचरली ॲटॉमिक साईज दोन महत्वाच्या फॅक्टरवर डिपेंड असते. पहिलं फॅक्टर आहे सर्वांना माहिती आहे की नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक शेल. काय आहे? नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक शेल. जर इलेक्ट्रॉनिक शेल जर वाढल्या, नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक शेल, ॲज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक शेल गोज ऑन इन्क्रीजेस, जसजशा नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक शेल काय होत जातील, इन्क्रीज होतील, ॲटॉमिक साईज गोज ऑन इन्क्रीजेस. ॲटमची साईज सुद्धा काय होत असते, इन्क्रीज होत असते आणि म्हणून ॲटॉमिक साईज गोज ऑन इन्क्रीजेस. तर ॲटॉमिक साईज सुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि हे जे फॅक्टर आहे हे आपण पर्टिक्युलरली ग्रुपमध्ये स्टडी करत असतो. जेव्हा आपण टॉप टू बॉटम येत असतो ग्रुपमध्ये, टॉप टू बॉटम येतो आपण ग्रुपमध्ये, तेव्हा हे फॅक्टर आपण महत्वाचं कन्सिडर करतो. आणि तुम्ही इथे डायग्राम मध्ये पाहूनच राहिले की टॉप टू बॉटम जर आलो आपण तर ॲटमच्या साईज काय झालेल्या दिसतात, इन्क्रीज झालेल्या दिसतात. कारण ॲज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक शेल गोज ऑन इन्क्रीजेस, जसं नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक शेल काय होऊन राहिल्या, इन्क्रीज होत असते, तसं न्यूक्लियस पासून तर आउटर मोस्ट ऑर्बिटल मधलं अंतर काय होत जाते, वाढत जात असते. दुसरं फॅक्टर असते इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. कोणतं असते? इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हेही खूप महत्वाचं फॅक्टर आहे. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, जर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढला तर ॲटॉमिक साईज काय होत असते, डिक्रीज होत असते. ॲटॉमिक साईज डिक्रीजेस म्हणजे इनव्हर्सली प्रपोर्शनल टू ॲटॉमिक साईज असं म्हणू शकतो आपण की इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जर वाढला तर नॅचरली काय होत असते, ॲटॉमिक साईज डिक्रीज होत असते. आणि ही पर्टिक्युलरली आपण पिरियडसाठी हे फॅक्टर रिस्पॉन्सिबल वापरत असतो. जे आता आपण पिरियड्सचाच अभ्यास करून राहिलो, 3D 4D 5D आहे ना, तर त्याच्यामुळे ह्या फॅक्टरचं आपल्याला सर्वात महत्वाचं काम येईल. आता हे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे काय, जसं मी आता स्कॅन्डियम घेतला होता, तर स्कॅन्डियमच्या मध्ये 21 पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे प्रोटॉन्स आहे. आणि शेवटची ऑर्बिटल सर्वांना माहिती आहे की आपली कोणती आहे, 4s आहे, त्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहे. आणि त्याच्या अंदरची ऑर्बिटल कोणती आहे, 3D आहे, ज्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन्स आहे. त्याच्यानंतर जसंही आपण स्कॅन्डियम नंतर टिटॅनियम जाऊ तर टिटॅनियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, टिटॅनियम जर घेतला आपण तर 22 आहे म्हणजे 22 प्रोटॉन्स आहे. आणि शेवटची ऑर्बिटल तीच आहे, 4sच आहे आणि त्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. 3D मध्ये 1 इलेक्ट्रॉन्स काय झाला, अजून वाढला म्हणजे 3D2 झाली. असं जर आपण इकडे गेलो तर नॅचरली शेवटी कोणता येते, आपला झिंक येते. आणि या झिंकच्या शेवटी झिंक मध्ये 30 त्याचा काय आहे, न्यूक्लियस म्हणजे ॲटॉमिक नंबर आहे. ॲटॉमिक नंबर वाढला म्हणजेच प्रोटॉनची संख्या न्यूक्लियस मध्ये वाढते. पण शेवटचा जो न्यूक्लियस मधला शेवटची ऑर्बिटल तुमची कोणती आहे, 4s ऑर्बिटलच आहे. आणि 3D ऑर्बिटल मध्ये 10 इलेक्ट्रॉन्स होतील. आता हे जे आउटर मोस्ट ऑर्बिटल आहे आणि या न्यूक्लियसचं अट्रॅक्शन आहे, तर हे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजे ॲटॉमिक नंबर जर वाढला, लक्ष ठेवा, ॲटॉमिक नंबर जर वाढला तर आपण काय म्हणतो की ॲटॉमिक नंबर वाढला म्हणजे प्रोटॉनची संख्या वाढली, म्हणजेच इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय होणार आहे, तुमचा इन्क्रीज होणार आहे. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होत असते. आणि त्यामुळं जे आउटर मोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स आहे ते न्यूक्लियसकडे टाइटली हेल्ड होत जातात आणि ॲटमची साईज काय होत जाते, डिक्रीज होत असते. असं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढल्यामुळं ॲटमची साईज काय होत असते, डिक्रीज होत असते. त्याच्यामुळं आपण इथे आता 3Dचाही विचार करत असताना 3D सिरीज जेव्हा आपण विचार करू तर त्याही वेळेस आपण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज झाल्यामुळं 3D सिरीज मधले ॲटमची साईज डिक्रीज होईल, 4D मध्येही आणि 5D मध्येही असं आपण स्टडी करणारच आहोत. तर आपल्याला स्पेशली 3D साठीच आहे. तर तिसरं एक महत्वाचं फॅक्टर असते ॲटॉमिक साईज स्टडी करत असताना, ते असते शिल्डिंग इफेक्ट किंवा स्क्रीनिंग इफेक्ट. कोणता इफेक्ट आहे, शिल्डिंग इफेक्ट. बघा, लक्षात ठेवायचा आहे.
तिसरा इफेक्ट आहे शिल्डिंग इफेक्ट. हाही खूप महत्वाचा इफेक्ट असतो. आता शिल्डिंग इफेक्ट ही आपण पिरियड साठीच वापरत असतो. जनरली एस ऑर्बिटल मधल्या इलेक्ट्रॉनचा शिल्डिंग इफेक्ट खूप जास्त असतो. पी ऑर्बिटलच्या इलेक्ट्रॉनचा शिल्डिंग इफेक्ट थोडा कमी असतो. डी ऑर्बिटलच्या इलेक्ट्रॉनचा शिल्डिंग इफेक्ट त्याही पेक्षा कमी असतो. आणि जे एफ ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन्स येतात त्यांचा शिल्डिंग इफेक्ट एकदम पुअर शिल्डिंग इफेक्ट असतो. आणि म्हणूनच नंतर तुम्हाला जेव्हा आपण 4D आणि 5D सिरीजच्या एलिमेंटच्या ॲटॉमिक साईजचा विचार करणार आहोत, तर इथे जे म्हणतात 4F इलेक्ट्रॉन्स येणार आहे 14 यांचा शिल्डिंग इफेक्ट पुअर असल्यामुळं ॲटॉमिक साईजवर काहीही फरक पडणार नाही. म्हणून ऑलमोस्ट 3D आणि 4D ॲटमची ॲटॉमिक साईज नियरली सेमच असते. त्यांना आपण केमिकल ट्विन्स म्हणत असतो. बरोबर आहे. हे कशामुळे आहे, त्याला आपण लॅन्थेनाइट कॉन्ट्रॅक्शन या पॉइंटच्या समोर स्टडी करणारच. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल तर शिल्डिंग इफेक्ट ऍक्च्युअली आहे काय ते समजावून सांगतो थोडक्यात तुम्हाला. आता जसं जसं आपण इकडे स्कॅन्डियम पासून तर झिंक पर्यंत चाललो, तर स्कॅन्डियम मध्ये डी ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहे, एकच आहे. टिटॅनियम मध्ये किती आहे, दोनच आहे. आणि इथे जर झिंक मध्ये घेतले तर हे झिंक मध्ये असे डी ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 10 इलेक्ट्रॉन्स आहेत. किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 10 इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्या भोवताली. त्याच्यामुळे ते 4s ऑर्बिटल चे जे इलेक्ट्रॉन्स आहे यांचं आणि न्यूक्लियसचं अट्रॅक्शन काय करतील, शील्ड करतील किंवा स्क्रीन करतील. आणि ज्याच्यामुळं त्या अट्रॅक्शन डिक्रीज होऊन जाईल. आणि अट्रॅक्शन डिक्रीज जर झालं तर ॲटमची साईज काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. त्याच्यामुळे शिल्डिंग इफेक्ट जर काय झाला, इन्क्रीज झाला. शिल्डिंग इफेक्ट जर काय झाला, इन्क्रीज झाला, तर ॲटमिक साईज काय होत असते, इन्क्रीज होत असते. म्हणून ॲटमिक साईजही काय होत असते, इन्क्रीज होत असते. ॲटमिक साईज इन्क्रीजेस. म्हणून हे डायरेक्टली रिलेशन्स आहे. ॲज द शिल्डिंग इफेक्ट इन्क्रीजेस, जसं जसं शिल्डिंग इफेक्ट इन्क्रीज होईल तर आउटर मोस्ट ऑर्बिटल आणि न्यूक्लियसचं अट्रॅक्शन कमी होईल. त्याच्यामुळे ॲटमची साईज काय होईल, वाढत जाईल. त्याच्यामुळे 3D सिरीज मध्ये आपण जर पाहिलं तर नॅचरली सुरुवातीला डी ऑर्बिटलची संख्या कमी असते आणि नंतर मग शेवटी डी ऑर्बिटलची संख्या जास्त होते. म्हणून शिल्डिंग इफेक्ट नॅचरली लेफ्ट टू राईट जर जात असताना काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि म्हणून त्याचा ॲटमच्या साईजवर हा फरक पडण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आपण पिरियड्स मध्ये याचा हा आपण जेव्हा स्टडी करतो तेव्हा दोन्ही इफेक्ट आपल्याला विचार करायचे आहे. तर पिरियड्स मध्ये दोन इफेक्ट आहे. एक तुमचा झेड इफेक्ट, झेड इफेक्ट म्हणजेच इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, झेड इफेक्ट. आणि दुसरा आहे शिल्डिंग इफेक्ट. काय आहे, शिल्डिंग इफेक्ट. पण हे दोन्ही इफेक्ट एकमेकांना कशा आहेत, काउंटर बॅलन्स करतात. काय करतात म्हणजे अपोजिट आहेत. बरोबर आहे. शिल्डिंग इफेक्ट वाढतो आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जही वाढतो. पण शिल्डिंग इफेक्ट वाढल्यानं ॲटमची साईज काय होत असते, डिक्रीज होते. बरोबर आहे. ॲटमिक साईज काय होते, डिक्रीज होते. ॲटमिक साईज डिक्रीज होते. आणि शिल्डिंग इफेक्ट वाढल्यानं ॲटमिक साईज इन्क्रीज होते. ॲटमिक साईज इन्क्रीज होते. ॲटमिक साईज इन्क्रीज होईल. बरोबर आहे. हे दोन्ही फॅक्टर अपोज एकमेकांना करतात पिरियड मध्ये. त्यामुळे ॲटमच्या साईजवर काय फरक पडते हे आपण आता 3D सिरीज मध्ये समजून घेऊया. ठीक आहे. जेव्हा यांचा आपण अभ्यास केला तर ॲटमिक साईज मध्ये जेव्हा 3D सिरीजचा आपण अभ्यास करतो तर त्यावेळेस असं लक्षात आलं की जेव्हा तुमचे पहिले एलिमेंट्स आहे, कोणता आहे, स्कॅन्डियम, टिटॅनियम आणि व्हॅनेडियम आणि क्रोमियम. कोणता स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम आणि क्रोमियम, स्कटी व कर्व. इथपर्यंत ॲटमिक साईज तुमची 144 याची दिसली, 132, 122 आणि 118. पॉवर इथे इथपर्यंत काय झाली, हे डिक्रीज झाली. इथपर्यंत डिक्रीज होण्याचं कारण काय की इथे डी मध्ये 1 इलेक्ट्रॉन्स आहे आणि इथे डी मध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहे. त्याच्यामुळे दोन्ही गोष्ट आहे की झेड इफेक्टिव्ह म्हणजे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज तर तुमचा काय होऊन राहिलेला आहे, इन्क्रीज होऊन राहिला. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय होतो, इन्क्रीज होत असतो. त्याचसोबत शिल्डिंग इफेक्टही इन्क्रीज होत असतो. काय होत असतो, शिल्डिंग इफेक्टही वाढतो, कारण डी ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉनही काय होतात, वाढतात. आता तुम्हाला माहिती आहे की पण इथे जे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे हा प्रिडॉमिनंट असतो कोणापेक्षा, शिल्डिंग इफेक्ट पेक्षा. कारण डी ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉनची संख्या कमी आहे त्याच्यामुळे त्याचा शिल्डिंग इफेक्ट थोडा कमी आहे. आणि म्हणून नॅचरली इथपर्यंत क्रोमियम पर्यंत ॲटमची साईज स्टडीली डिक्रीज म्हणजे ग्रॅज्युअली डिक्रीज होताना दिसली आपल्याला. बरोबर आहे. त्यानंतर जेव्हा आपण
मॅग्नीज पासून आलो, मॅग्नीज, आयर्न, कोबाल्ट आणि निकेल आहे ना, आणि कॉपर पर्यंत, तसं निकेल पर्यंतच. तर हे साईज तुम्हाला डिक्रीज होताना दिसत नाही, आता कॉन्स्टंट झालेली दिसते. इथपर्यंत काय झालेली दिसते, हे कॉन्स्टंट साईज झालेली दिसते. तर असं का झालं, तर बघा आता इथे डी इलेक्ट्रॉनची संख्या वाढत आहे 5 पासून तर 8 पर्यंत. नॅचरली तुम्हाला दोन्ही इफेक्ट ऑपरेट होते. ऍटॉमिक नंबर वाढल्यामुळे कोणता इफेक्ट वाढतो, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढणार आहे, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढणार आहे, बरोबर आहे. त्याचसोबत डी ऑर्बिटल मधल्या इलेक्ट्रॉनची संख्या वाढल्यामुळे शिल्डिंग इफेक्टही वाढणार आहे. कोणता इफेक्ट, शिल्डिंग इफेक्टही वाढणार आहे. आणि नॅचरली हे दोन्ही इफेक्ट एकमेकांना काउंटर बॅलन्स करतात, नियरली सेम ऑपरेट होतात हे एकमेकांच्या ह्याच्यात. आणि त्यामुळं याची साईज 177 दिसते तुम्हाला. याची ही साईज, ऍटॉमिक साईज 177 पिकोमीटर, याची ही 116 आणि 115. आणि त्याच्यामुळं हे ऑलमोस्ट साईज काय झालेली दिसते तुम्हाला, कॉन्स्टंट झालेली दिसते. त्याचं कारण आहे की जेवढे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढून राहिला तेवढाच शिल्डिंग इफेक्टही नंबर ऑफ डी ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन्स वाढल्यामुळे वाढून राहिला. आणि म्हणून ऑलमोस्ट हे दोन्ही इफेक्ट एकमेकांना काय करतात, काउंटर बॅलन्स करतात. आणि नॅचरली मॅग्नीज पासून तर निकेल पर्यंत ऍटॉमिक साईज काय होते, कॉन्स्टंट होते. फायनली कॉपर मध्ये आणि झिंक मध्ये हे साईज थोडी वाढलेली दिसते. ऍक्च्युअली डिक्रीज व्हायला पाहिजे, इथे आता वाढलेली दिसते. म्हणजे आता 117 तुम्हाला झालेली दिसते इथे, आणि नंतर इथे 125 एकदमच वाढलेली दिसते. तर असं का झालं, तर इथे काय झालेलं आहे, जे शिल्डिंग इफेक्ट आहे तो शिल्डिंग इफेक्ट जास्त आहे. कोणता, शिल्डिंग इफेक्ट कोणापेक्षा, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज पेक्षा, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज पेक्षा. त्याचं कारण काय झालेलं आहे की हे जे डी ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन्स आहेत पेअर्ड आहे, D10 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आणि पेअर्ड इलेक्ट्रॉन्स असेल तर ते इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शनही करतात. पेअर्ड इलेक्ट्रॉन असल्यामुळं त्यांचा शिल्डिंग इफेक्ट मोर आहे ऍज कम्पेअर टू इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. आणि म्हणून शेवटी कॉपर टू झिंक ही साईज स्लाइटली इन्क्रीज झालेली तुम्हाला दिसते. आणि म्हणून आता आपण या ऑब्झर्वेशन म्हणून आपण इथे कन्क्लुजन्स ड्रॉ काढलेले आहे. बघा इथे सांगितलेलं आहे की ऍटॉमिक रेडिओ ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट ऑफ 3D आर इंटरमिडिएट. हे कोणाच्या इंटरमिडिएट असते, एस ब्लॉक अँड पी ब्लॉक एलिमेंटच्या. म्हणजे एस ब्लॉक एलिमेंट जो असते तर एस ब्लॉक एलिमेंट पेक्षा यांची साईज कशी असते, कमी असते. आणि पी ब्लॉक एलिमेंट पेक्षा यांची साईज कशी असते, जास्त असते. म्हणून डी ब्लॉक एलिमेंट जे आहेत तर या डी ब्लॉक एलिमेंटची जी साईज आहे, ऍटॉमिक साईज, ही इंटरमिडिएट आहे बिटवीन एस ब्लॉक अँड पी ब्लॉक एलिमेंट. आता त्यानंतर हे जे 3D ट्रान्झिशन सिरीज आहे, द ऍटॉमिक साईज ऑफ द एलिमेंट ऑफ 3D ट्रान्झिशन सिरीज ग्रॅज्युअली डिक्रीज. तुम्हाला दिसतेच ग्रॅज्युअली काय झालेली दिसते, डिक्रीज झालेली दिसते. फ्रॉम क्रोमियम कुठपर्यंत, स्कॅन्डियम टू क्रोमियम पर्यंत. अँड देन रिमेन ऑलमोस्ट कॉन्स्टंट झालेली दिसते फॉर द फ्यू एलिमेंट. मधातल्या 4 एलिमेंट साठी ती कॉन्स्टंट झालेली दिसते. अँड देन इन्क्रीजेस स्लाइटली टुवर्ड द एंड. म्हणजे स्लाइटली ते टुवर्ड द एंड्सला इन्क्रीज झालेली दिसते आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण सांगितलेलं आहे, फ्रॉम द टेबल वी नोटेड दॅट द 3D सिरीज द डिक्रीज इन ऍटॉमिक रेडिया इज स्मॉल. तुम्हाला 3D सिरीज मध्ये जे ऍटॉमिक रेडियाचं डिक्रीजिंग आहे ते खूप कमी झालेलं दिसते. फ्रॉम स्कॅन्डियम टू क्रोमियम खूप काही जास्त नाही आहे, ते डिक्रीज आहे पण खूप कमी आहे. त्यानंतर इट रिमेन प्रॅक्टिकली कॉन्स्टंट अप टू द कॉपर पर्यंत ते कॉन्स्टंट झालेलं दिसते आणि स्लाइटली इन्क्रीज ऍट द एंड. ठीक आहे. हे ऑलरेडी आपण समजावून सांगितलेलंच आहे. आता याचे कारण सांगितलेले आहे. तर मी आताच सांगितलं की पहिल्या 4 एलिमेंट साठी काय होते की पहिल्या 4 एलिमेंट साठी झेड इफेक्टिव्ह, म्हणजे ज्यालाच आपण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणतो, हा ग्रेटर असतो कोणापेक्षा, शिल्डिंग इफेक्ट पेक्षा. कोणापेक्षा, शिल्डिंग इफेक्ट पेक्षा. त्याचं कारण आहे शिल्डिंग इफेक्ट मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या डी ऑर्बिटल मध्ये कमी असते आणि त्यामुळे याचा पुअर शिल्डिंग इफेक्ट असतो. वाईल इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज तुमचा ग्रेटर असतो, त्याच्यामुळं पहिल्या 4 एलिमेंट मध्ये नंबर ऑफ डी ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन्स 1, 2, 3, 4, 5 असे असल्यामुळं त्यांचा पुअर शिल्डिंग इफेक्ट असल्यामुळं ते स्टडीली डिक्रीज होताना दिसते तुम्हाला. म्हणून 144 स्कॅन्डियम, 132 पिकोमीटर टिटॅनियम
व्हॅनिडियमची 122 पिकोमीटर आणि क्रोमियमची 118 पिकोमीटर तुम्हाला कमी कमी झालेली दिसते. बरोबर आहे. म्हणून फ्रॉम द बिगिनिंग इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर, जसाही ॲटॉमिक नंबर वाढतो तर न्यूक्लिअर चार्ज सुद्धा काय होत असते, इन्क्रीज होत असते. द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज ऑल्सो इन्क्रीजेस. न्यूक्लिअर चार्जही काय होईल, वाढेल स्लाइटली. As the added electrons enter into the penultimate d orbital. d orbital मध्ये इलेक्ट्रॉन्स ऍड होऊन राहिला, पण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज त्याच्यापेक्षा कसा आहे, थोडा जास्त आहे. द स्क्रीनिंग इफेक्ट म्हणतो आपण त्याला, किंवा शिल्डिंग इफेक्ट इज लेस. तर शिल्डिंग इफेक्ट त्याचा कमी असतो. आणि स्लाइटली फ्रॉम स्कॅन्डियम टू क्रोमियम त्यांची ॲटॉमिक साईज तुम्हाला काय झालेली दिसते, ग्रॅज्युअली डिक्रीज झालेली दिसते. बरोबर आहे. त्यानंतर आता आपण जर मिडल एलिमेंट्सवर फोकस केलं, बघा लक्षात ठेवा इथे काही मिडल एलिमेंट दिसतात तुम्हाला. तर मिडल एलिमेंट मध्ये कोणता आहे, मॅग्नीज, आयर्न, कोबाल्ट आणि निकेल, इथपर्यंत हे जे 4 एलिमेंट आहे. यांच्यामध्ये मी तुम्हाला कारण सांगितलंय की तुमचा जो शिल्डिंग इफेक्ट आहे आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे, इथे काय आहे, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हा एक इफेक्ट जो आहे, आणि दुसरा कोणता, शिल्डिंग इफेक्ट, हे ऑलमोस्ट काय झालेलं दिसतं तुम्हाला, कॉन्स्टंट झालेले दिसते, एकसारखे झालेले दिसते. त्याचं कारण आहे की डी ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉनची संख्या आता वाढलेली आहे, आणि डी ऑर्बिटल मधल्या इलेक्ट्रॉनची संख्या जर वाढली तर त्यांचा शिल्डिंग इफेक्ट वाढतो. म्हणजे आउटर मोस्ट ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉन्सला न्यूक्लियस कडे अट्रॅक्ट करण्याचा जो इफेक्ट आहे तो कमी होतो, आणि म्हणून ॲटॉमिक साईज वाढण्याची शक्यता असते. म्हणून शिल्डिंग इफेक्ट आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हे एकमेकांना काउंटर बॅलन्स करतात. म्हणजे ऑलमोस्ट सेम असतात यांचं, म्हणजे न्यूक्लिअर चार्जचा इफेक्ट आणि शिल्डिंग इफेक्ट, आणि त्याच्यामुळे ॲटमची साईज ही ऑलमोस्ट कॉन्स्टंट झालेली दिसते फ्रॉम मॅग्नीज टू निकेल. आणि ऍट द एंड शेवटी मी जे 2 एलिमेंट सांगितले होते तुम्हाला, कोणते कोणते, कॉपर आणि झिंक, यांच्यामध्ये ते वाढलेली आहे. तर त्याचं कारण सांगितलं होतं मी तुम्हाला की इथे शिल्डिंग इफेक्ट तुमचा काय आहे, जास्त आहे. शिल्डिंग इफेक्ट इज मोर दॅन दॅट ऑफ द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, आता न्यूक्लिअर चार्ज, आता इथे शिल्डिंग इफेक्ट हा जास्त कशामुळे आहे, कारण इथे डी ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन कम्प्लिटली पेअर्ड आहेत. कसे आहे, पेअर्ड आहे, आणि पेअर्ड इलेक्ट्रॉन्स मधलं रिपल्शन जास्त असते. त्याच्यामुळे शिल्डिंग इफेक्ट मोर असल्यामुळे नॅचरली ऍट द एंड फ्रॉम कॉपर टू झिंक द साईज इज स्लाइटली काय होत असते, इन्क्रीज होत असते. म्हणून टुवर्ड द एंड ऑफ द सिरीज द इलेक्ट्रॉन पेअरिंग टेक प्लेस. सर्वच्या सर्व इलेक्ट्रॉन पेअर्ड झालेले असतात, अँड अंडरगो मोर अँड मोर डी ऑर्बिटल इलेक्ट्रॉनचं रिपल्शन तयार करतील, रिपल्शन इन इंटरॅक्शन. आणि ऍडेड इलेक्ट्रॉन्स, जे पूर्ण ऍड झालेले इलेक्ट्रॉन्स आहे, त्यांचा शिल्डिंग इफेक्ट मोर असल्यामुळे किंवा स्क्रीनिंग इफेक्ट मोर असल्यामुळे नॅचरली देअर साईज गोज ऑन इन्क्रीजेस. त्याच्यामुळे त्याची साईज काय होईल, स्लाइटली इन्क्रीज होऊन जाईल. तर अशा प्रकारे आपण या 3D ट्रान्झिशन सिरीज मधल्या ॲटॉमिक साईज वर काय केलेलं आहे, फोकस केलेला आहे. लक्षात आलं तुम्हाला की ॲटॉमिक साईज नॅचरली कोणकोणत्या फॅक्टरवर डिफेक्ट असते, नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक शेल, पण ते ग्रुपसाठी आहे. आपण जे इथे अभ्यास करणार आहोत ते इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आणि शिल्डिंग इफेक्ट, या दोघांसाठी पिरियड मध्ये हे इफेक्ट ऑपरेट होत असतात साईज डिसाइड करण्यासाठी. आणि त्याच्यामुळे आपण 3D ट्रान्झिशन सिरीज मध्ये सुरुवातीला स्कॅन्डियम पासून तर क्रोमियम पर्यंत ॲटॉमिक साईज ग्रॅज्युअली डिक्रीज होताना दिसते. त्याच्यानंतर मिडल एलिमेंट मध्ये ती ऑलमोस्ट कॉन्स्टंट झालेली दिसते, आणि शेवटच्या एलिमेंट मध्ये कॉपर आणि झिंक मध्ये स्लाइटली इन्क्रीज झालेली दिसते. तर हे कारण काय आहे, तर मी आता सांगितलं तुम्हाला इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आणि शिल्डिंग इफेक्ट मध्ये काय बदल होतो तो. आता आपल्याला याच्यानंतर पाहायचं आहे की आयोनिक रेडियस पाहिजे आहे. काय पाहिजे आहे, या 3D ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट मध्ये आयोनिक रेडियस. तर पहिले आयोनिक रेडियस समजून घेण्याच्या आधी मी तुम्हाला एक आयन्स यांच्या इन्फॉर्मेशन देतो. लक्षात ठेवायचं आहे, कॅटायन जे असतात, कॅटायन्स हॅव ऑलवेज स्मॉलर साईज. यांची साईज काय असते, स्मॉलर साईज असते, स्मॉलर साईज दॅन दॅट ऑफ द न्यूट्रल ॲटम. कोणापेक्षा, न्यूट्रल ॲटम पेक्षा. असं का होते हे थोडक्यात आपण 2 मिनिटात समजून घेऊ. पहिल्यांदा, कॅटायन हॅव ऑलवेज स्मॉलर ॲटॉमिक साईज दॅन दॅट ऑफ न्यूट्रल ॲटम. त्याचं कारण आता पहा, त्याचं आहे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज.
जे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज असते, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कोणाचा, कॅटायनचा, चार्ज ऑफ कॅटायन्स इज हायर, हे काय असतो, हायर असतो दॅन न्यूट्रल ॲटम, कोणापेक्षा, न्यूट्रल ॲटम पेक्षा, न्यूट्रल ॲटम. आणि म्हणून आता ॲटॉमिक साईज कॅटायनची डिक्रीज होत असते. जसं एक उदाहरण समजावून सांगतो मी तुम्हाला. इथं जर स्कॅन्डियम घेतला तुम्ही, स्कॅन्डियम डायपॉझिटिव्ह घेतला आणि इथे स्कॅन्डियम ट्रायपॉझिटिव्ह घेतला, तर याच्यापाशी याचा ॲटॉमिक नंबर आहे 21, याचाही ॲटॉमिक नंबर 21, याचाही ॲटॉमिक नंबर 21, म्हणजे प्रोटॉनची संख्या आहे 21, इथेही प्रोटॉनची संख्या 21 आहे, इथेही प्रोटॉनची संख्या 21 आहे. पण आता इलेक्ट्रॉनची संख्या पाहू आपण. इथे 21 इलेक्ट्रॉन्स आहेत स्कॅन्डियम न्यूट्रल असताना. इथे 2 इलेक्ट्रॉन गेल्यामुळं याच्यापाशी इलेक्ट्रॉनची संख्या झाली तुमची आता 19, आणि इथे 3 इलेक्ट्रॉन गेल्यामुळं इथे झाली याची इलेक्ट्रॉनची संख्या आता 18. आता तुम्हीच सांगा की हे 21 इलेक्ट्रॉन्स या 19 इलेक्ट्रॉन्सले ओढतील, हे 21 इलेक्ट्रॉन्स 18 इलेक्ट्रॉनले ओढतील, आणि हे 21 इलेक्ट्रॉन्सले ओढतील. तर नॅचरली ओढण्याचा इफेक्ट कोणाचा जास्त असेल, या स्कॅन्डियम ट्रायपॉझिटिव्हचा. म्हणून आपण सरळ म्हणतो की ऑक्सिडेशन स्टेट जर वाढली तर ॲटॉमिक साईज काय होते, डिक्रीज होत असते. म्हणून हा जो आयन्स आहे हा स्मॉलेस्ट असेल, स्मॉलेस्ट साईज वाला ॲटम असेल, बरोबर आहे. तर आपण एक कन्क्लुजनच काढणार आहोत की जसंही ऑक्सिडेशन स्टेट तुमची काय होईल, इन्क्रीज होईल त्या ॲटमची, तर त्यांची ॲटॉमिक साईज किंवा सॉरी आयोनिक साईज काय होत जाईल, डिक्रीज होत जाईल. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. तर याच फॅक्टरवर हे सर्व पॉइंट आहे आता. म्हणून जर तुम्ही डायपॉझिटिव्ह आयनचा विचार केला, ट्रायपॉझिटिव्ह आयनचा विचार केला, तर साईज कोणाची मोठी असेल, डायपॉझिटिव्ह आयनची. ॲज द ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीजेस द आयोनिक साईज गोज ऑन डिक्रीजेस. आयोनिक रेडिया किंवा आयोनिक साईज काय होत जाईल, डिक्रीज होत जाईल. त्याही पेक्षा छोटी साईज कोणाची राहणार आहे, जर यम टेट्रा पॉझिटिव्ह आयन्स असेल तर, अशा पद्धतीनं. आणि म्हणून याच्यावर क्वेश्चन्स विचारण्याची शक्यता असते. तर तुम्हाला जो ट्रेंड आहे 3D ट्रान्झिशन सिरीज मध्ये आपल्याला डायपॉझिटिव्ह आयन साठी पाहायचा आहे. कोणत्या पॉझिटिव्ह आयन साठी आहे, डायपॉझिटिव्ह आणि ट्रायपॉझिटिव्ह साठी आपण स्टडी केलेला आहे. तर डायपॉझिटिव्ह आयन्स मध्ये हा ट्रेंड एकदम रेग्युलर डिक्रीज झालेला दिसला. काय झालेला दिसला, रेग्युलर डिक्रीज होत असते. जसं ॲटॉमिक साईज मध्ये रेग्युलर डिक्रीज नसते, पहिले डिक्रीज मग कॉन्स्टंट मग इन्क्रीज. तर इथे आपल्याला रेग्युलर डिक्रीज होताना दिसते. आणि ट्रायपॉझिटिव्ह आयनची जी आयोनिक रेडियस आहे हे ऑलवेज लेस असते दॅन दॅट ऑफ डायपॉझिटिव्ह आयन्स. म्हणून इन जनरल आयोनिक रेडिया डिक्रीजेस, जनरली आयोनिक रेडिया काय होत असते, डिक्रीजेस होते विथ इन्क्रीजिंग ऑक्सिडेशन स्टेट. मी आता सांगितलं ऑक्सिडेशन स्टेट वाढल्यामुळं आयोनिक रेडिया डिक्रीज होत असते. फॉर द सेम ऑक्सिडेशन स्टेट, जर ऑक्सिडेशन स्टेट आता सारखीच आहे डायपॉझिटिव्ह किंवा ट्रायपॉझिटिव्ह, आयोनिक रेडिया ग्रॅज्युअली डिक्रीज. तुम्ही इथे टेबल पाहूनच राहिलेले आहे. तर या टेबलमध्ये आयोनिक रेडिया दाखवलेली आहे डायपॉझिटिव्ह आयनची, स्कॅन्डियम टिटॅनियम. तर हे ग्रॅज्युअली डिक्रीज होताना दिसते टिटॅनियम पासून तर कॉपर पर्यंत, बरोबर आहे. आणि म्हणून विथ इन्क्रीजिंग न्यूक्लिअर चार्ज, कारण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय होत जाते, वाढत जात असते. दिस ट्रेंड्स आर मोर ऑब्झर्व्ड इन डायव्हॅलंट आयन्स. हा ट्रेंड आपल्याला कोणत्या आयन्स मध्ये सर्वात जास्त पाहायला भेटतो, डायव्हॅलंट आयन्स मध्ये. आणि फॉर द फर्स्ट ट्रान्झिशन एलिमेंट्स, बिलॉंगिंग टू द फर्स्ट ट्रान्झिशन एलिमेंट्स. त्याच्यामुळे ग्रॅज्युअली डिक्रीज फ्रॉम आयोनिक रेडिया गोइंग फ्रॉम टिटॅनियम डायपॉझिटिव्ह पासून हा कॉपर डायपॉझिटिव्ह पर्यंत ग्रॅज्युअली डिक्रीज होताना दिसते, बिकॉज ऑफ इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज गोज ऑन इन्क्रीजेस. न्यूक्लियस वरचा चार्ज वाढत जात असतो. ठीक आहे, अशा प्रकारे. त्यानंतर खाली आपण ट्रायपॉझिटिव्ह आयन्स आणि डायपॉझिटिव्ह आयनच्या रेडियस मध्ये कंपॅरिझन केलेलं आहे. इथे ट्रायपॉझिटिव्ह आयन्स घेतलेला आहे. हा जर टिटॅनियमचा डायपॉझिटिव्ह असेल तर त्याची आयोनिक रेडियस आहे, टिटॅनियम डायपॉझिटिव्हची आयोनिक रेडियस आहे 90 पिकोमीटर, आणि टिटॅनियम ट्रायपॉझिटिव्ह आयनची रेडियस एकदम 76 झाली. म्हणजे ही डिक्रीज होत असते ऑक्सिडेशन नंबर वाढला तर. म्हणून आयोनिक रेडिया ऑफ अ गिवन एलिमेंट इन द व्हेरियस ऑक्सिडेशन स्टेट इज कंपेअर. आपण जर कंपेअर केली तर आयोनिक रेडिया डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट वाढल्यामुळे आयोनिक रेडिया डिक्रीज होत असते. दिस इज बिकॉज इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज
याचा जो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे, झेड इफेक्टिव्ह म्हणतो आपण त्याला, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हा ग्रेटर राहील कोणापेक्षा, डाय पॉझिटिव्ह आयनच्या इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज पेक्षा. आणि म्हणून इट इज क्लिअरली इल्युस्ट्रेटेड दॅट द M डायपॉझिटिव्ह आयन्स हॅव ग्रेटर आयोनिक साईज दॅन M ट्रायपॉझिटिव्ह आयन्स. आणि म्हणून आपण ह्या ऑब्झर्वेशनतून सांगू शकतो की जसं जसं ऑक्सिडेशन स्टेट एखाद्या आयनची वाढते, त्यांची आयोनिक रेडिया काय होत असते, डिक्रीज होत असते. तर त्याचं मेन कारण आहे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज त्यांचा वाढत जात असतो. त्यानंतर लास्ट आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे की जे तुम्ही 3D ट्रान्झिशन सिरीज स्टडी केली, बरोबर आहे, त्यानंतर 4D ट्रान्झिशन सिरीज पाहता आणि 5D ट्रान्झिशन सिरीज, म्हणजे आता ग्रुपमध्ये आलो आपण. तर ग्रुपमध्ये आल्यावर मी तुम्हाला सांगितलं होतं की ग्रुपमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक शेल हे महत्वाचा फॅक्टर अफेक्ट करतात. तर त्याच्यामुळे नॅचरली 3D पासून जेव्हा 4D मध्ये येतो तर ऍटॉमिक साईज काय होते, इन्क्रीज झालेली दिसते. ऍटॉमिक साईज इन्क्रीज. नॉर्मल ट्रेंड काय असायला पाहिजे, 3D पेक्षा 4D ची साईज मोठी असायला पाहिजे आणि 4D पेक्षा 5D ची साईज मोठी असायला पाहिजे. तर नॉर्मल ट्रेंड असा असायला पाहिजे होता. पण या दोन ब्लॉकच्या एलिमेंट मध्ये फरक पडला. म्हणजे 5th पिरियड मध्ये जे 4D आहे आणि 6th पिरियड मध्ये जो 5D आहे. त्याचं कारण आहे की जेव्हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करतो आपण 6th पिरियडचं, तेव्हा 4F14 असे इलेक्ट्रॉन्स अंदर येतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर 5D असते आणि त्याच्यानंतर 6S असते, बरोबर आहे. 1 to 10, इथे 1 to 10 हे 14 इलेक्ट्रॉन्स आणि शेवटी 2 इलेक्ट्रॉन्स. त्याच्यामुळे या 4F ऑर्बिटलचा जो शिल्डिंग इफेक्ट असतो, कोणता शिल्डिंग इफेक्ट, हा पुअर असतो. काय असतो, शिल्डिंग इफेक्ट एकदम पुअर असतो. आणि त्याच्यामुळं इट हॅज नो टेंडन्सी टू शिल्ड, तो शिल्डच करत नाही. आणि त्यामुळं ऑलमोस्ट तुम्हाला इतका चेंज दिसतो की दोन एलिमेंट जे 4D सिरीजचा आणि 5D सिरीजचा एलिमेंट आहे हे ऑलमोस्ट सारख्याच साईजचे दिसतात. जसं तुम्ही इथं पाहता झिर्कोनियम आहे आणि हाफनियम आहे. बघा, लक्षात ठेवायचं आहे, झिर्कोनियम आणि हाफनियम जर पाहिलं तर झिर्कोनियमचा 155 आहे पिकोमीटर, हा कोणत्या सिरीजचा आहे, 4D सिरीजचा. आणि हाच त्याच्या खालचा 5D सिरीजचाही 155 पिकोमीटरचा आहे HB 5D सिरीजचा. असं व्हायलाच नाही पाहिजे, कारण नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक शेल वाढते. पण हे 4F ऑर्बिटलचे जे इलेक्ट्रॉन अंदर वाढतात ते शिल्डिंगच करत नाही आणि त्याच्यामुळं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज ऑपरेट होते खाली. आणि त्याच्यामुळं यालाच आपण लॅन्थेनाइट कॉन्ट्रॅक्शन म्हणतो. काय म्हणतो, लॅन्थेनाइट कॉन्ट्रॅक्शन. आणि असं झाल्यामुळं ऑलमोस्ट 4D आणि 5D सिरीजचे एलिमेंट जे आहे नियरली सेम ॲटॉमिक साईज चे तयार झालेले आहे. त्याला आपण लॅन्थेनाइट कॉन्ट्रॅक्शन म्हणत असतो. तर इथे तुम्हाला सिरीज मध्ये दिसते सर्वात छोटी साईज जी आहे तुम्हाला, तर ती कोणाची दिसते, 3D सिरीजची झालेली दिसते. त्याच्यानंतर जे साईज आहे त्या साईज मध्ये तुम्ही 3D सिरीज झाल्यानंतर हे जे 4D आहे, 4D अँड 5D सिरीज एलिमेंट आहे, यांची साईज हे जे दोन ग्राफ दिसते तुम्हाला, तर हे ऑलमोस्ट कॉन्स्टंट झालेली असते बिकॉज ऑफ द पुअर शिल्डिंग इफेक्ट ऑफ 4F14 इलेक्ट्रॉन्स. हे जे F ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन्स आहे यांचा शिल्डिंग इफेक्ट पुअर असतो, त्यांनाच आपण लॅन्थेनाइट कॉन्ट्रॅक्शन म्हणतो. आणि ऑलमोस्ट हे जे 4D आणि 5D सिरीज मधले एलिमेंट आहे, 4D आणि 5D सिरीज मधले एलिमेंट हे ऑलमोस्ट ॲटॉमिक साईज न कसे होतात, सेम होतात. यालाच आपण लॅन्थेनाइट कॉन्ट्रॅक्शन म्हणत असतो. क्लिअर झालं. आणि त्याच्यामुळं नॅचरली साईज मध्ये 3D ची साईज कमी असेल, 4D ची जास्त असेल आणि 5D ऑलमोस्ट या 5D आणि 4D ची साईज काय झालेली असेल, कॉन्स्टंट झालेली असेल. दिस इज ड्यू टू द लॅन्थेनॉइड, याला काय म्हणते आपण, लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन म्हणत असतो. आणि हे लॅन्थेनाइट कॉन्ट्रॅक्शन मुळे केमिकल ट्विन्स होत असतात, म्हणजे जे एलिमेंट्स एकमेका खाली येतात त्यांची ऑलमोस्ट ॲटॉमिक साईज सारखी झालेली दिसते. ठीक आहे. इथे हा ॲटॉमिक साईज आणि आयोनिक साईज हे आपला डी ब्लॉकचा पॉइंट क्लिअर झालेला आहे. यावर आता ऑब्जेक्टिव्हची टेस्ट असेल. याआधी ऑक्सिडेशन स्टेट जो आपण पोर्शन पाहिलेला आहे तोही खूप डिटेलमध्ये आपण समजून घेतलेला आहे. तर त्यावरच्याही काही ऑब्जेक्टिव्हच्या टेस्ट आहे, त्या ऑब्जेक्टिव्हच्या टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करायच्या आहे. आणि जेव्हा व्हिडिओ पाहता तुम्ही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करण्यासाठी विसरू नका, कारण
व्हिडिओ तर पाहता तुम्ही, पण लाईक करण्यासाठी कंजूसी करता असं मला ऑब्झर्वेशन मध्ये येते. ठीक आहे, धन्यवाद.